एकच सांगेन की या गडांची शोभा आहे ना ती प्लीज राखा सगळ्यांनी यार, की आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी दाखवायला राहिलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला ही आज फक्त दगड दिसतात आहे. जर तुमच्या स्वप्न कल्पनेत तुम्ही बघितलं की कसा होता रायगड ना, तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तुम्हाला आता फक्त बांधकामं दिसतात आहे, त्या बांधकामाच्या वरती सागाचे माळे होते, त्याच्यावरती कौलारू कळस होते आणि एवढा सुंदर तो रायगड दिसायचा. तुम्ही डोळे मिटून कधीतरी बघत मला रायगड आपोआप दिसेल. या रायगडामध्ये ऊर्जा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढा वेळ घालवला त्याचा बहुतांश वेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती घालवला. त्यामुळे या रायगडाला किंमत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राजगडावरती होते त्यावेळेला ते असेच फिरत फिरत आले होते आणि फिरता फिरता त्यांना हा रायरीचा डोंगर दिसला. महाराज म्हणले, किल्ला कैसा बलवान, कुठल्याही साईडनं तुम्ही जावा त्याला कुठलाच डोंगर कनेक्ट नाही. एकटा रायगड मध्ये दगडासारखा उभा, काठीळ पूर्ण, कोणी चढण्याची हिंमत करणार नाही, वाऱ्याने उडून जाईल. मुघल पण म्हणायचे, सह्याद्रीची सैर करणं अवऱ्या डोऱ्याचं काम नाही.